शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजचा व्हिडिओ हा शेळीपालन व्यवसायाविषयी आहे। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात हिंगणी गावात राहणारे शेतकरी राहुल खडतरे हे शेळीपालन व्यवसाय करत आहेत। तर जाणून घेऊया या शेळीपालन व्यवसायाविषयीची सविस्तर माहिती। शेळीपालन व्यवसायाविषयी बोलताना खडतरे सांगतात की हिंगणी गावामध्ये त्यांचा खडतरे पाटील गोट फार्म या नावाने शेळीपालन व्यवसाय सुरू आहे। खडतरे यांचं शेतकरी कुटुंब असल्यामुळे यांना लहानपणापासूनच जनावरं पाळायची आवड होती आणि यामधूनच त्यांनी सुरुवातीला एक शेळी विकत आणून तिचा सांभाळ सुरू केला। पुढे यातून शेळ्या वाढवून त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज जवळपास त्यांच्याकडे लहान मोठ्या मिळून 100 शेळ्या आहेत। यांच्या शेळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी बाजारातून एकही शेळी विकत आणलेली नाही। एका शेळीपासून दुसऱ्यापासून तिसरी शेळी अशा पद्धतीने व्यवसाय वाढवत आज त्यांनी 100 शेळ्याचं फार्म तयार केले। यांच्या पालन पोषणाविषयी बोलताना ते सांगतात की सकाळी एकदा या फार्ममध्ये साफसफाई करावी लागते। त्यानंतर शेळ्यांच्या वयानुसार त्यांना खाद्य पुरवठा केला जातो। यामध्ये मका, भरडा, पेंड यांचा समावेश असतो। सोशल मीडियावर सध्या ते यांच्या शेळ्यांची जाहिरात करत असून सोशल मीडियाच्या जाहिराती पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोक यांच्याकडे शेळ्या विकत घेण्यासाठी येतात। यांच्याकडे शेळ्या, बोकड किंवा यांची लहान पिल्लं याची क्वालिटी चांगली असल्यामुळे यांच्या या प्राण्यांना आजूबाजूच्या परिसरात चांगली मागणी आहे। नवीन शेळीपालन व्यवसाय चालू करणाऱ्या लोकांनी आपल्या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या प्राण्यांना चांगलं मार्केट आहे हे बघून शेळीपालन व्यवसाय सुरू करावा। हा व्यवसाय सुरू करताना शक्यतो लहान पाठीपासून व्यवसायाची सुरुवात करावी, म्हणजे त्यांना त्याचा अनुभवही वाढत जाईल। योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन करून शेळीपालन व्यवसाय सुरू केला तर नक्कीच शेतकऱ्यांना यामध्ये यश मिळेल असं खडतरे सांगतात। तर शेतकरी बंधूंनो, हा शेळीपालन व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।